अहिल्यानगर एक शहर जिथे रस्त्यांच्या नावावर 350 कोटी रुपये खर्च झाले, पण त्या रस्त्यांचा पत्ताच नाही। शिवसेनेचे खासदार संजय राऊत थेट आरोप करतात की अहिल्यानगर महानगरपालिकेने कागदावर 776 रस्त्यांची कामं मंजूर केली, निधीही वाटला, पण जमिनीवर काहीच नाही। निवडणूक टाळून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सगळा घोटाळा रचल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी हा एक मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात नेऊन सखोल चौकशीची देखील मागणी केली। राऊतांचा सवाल स्पष्ट आहे, अहिल्यानगरमध्ये रस्ते कुठे आहेत की हे सगळं लोकशाहीच्या नावाखाली चाललेलं लुटीचं साम्राज्य आहे। जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेला तर रस्ते जागेवर नाहीये, नागरी सुविधा नाहीये, रस्ते जागेवरच नाहीयेत। अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण 776 रस्त्यांची कामं झाली, 776 रस्ते, आणि त्याच्यावर 350 कोटी साधारण खर्च झालेले आहेत, 350 कोटी। आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत। या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे, प्रत्येक। आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे? तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप, ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले आहेत, अचानक टिळा बिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात। कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते त्यांचा प्रश्न आहे, अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत, ते डुप्लिकेट। प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचा एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात। जर हे आरोप खरे असतील तर हा फक्त एक घोटाळा नाही तर लोकशाही व्यवस्थेवरचं मोठं संकट आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वादाच्या केंद्रस्थानी आहे। याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले गंभीर आरोप। त्यांच्या मते महानगरपालिकेतील प्रशासनाने निवडणुकीपूर्वी तब्बल 350 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे। विशेष म्हणजे या घोटाळ्याचा थेट संबंध विकास कामांशी आहे, विशेषतः रस्त्यांच्या बांधकामाशी आहे। राऊत यांनी असा दावा केला आहे की महानगरपालिकेने 776 रस्त्यांचे कामं मंजूर केले आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला, मात्र प्रत्यक्षात हे रस्ते अस्तित्वातच नाही। संजय राऊत म्हणतात की महानगरपालिकेत निवडणुका न झाल्यामुळे तिथे प्रशासकीय अधिकारी सत्तेवर आहेत। या अधिकाऱ्यांनी निवडणुकीपूर्वीच अनेक कामांना मंजुरी दिली, निधी वाटप केला आणि यामध्ये संगनमताने गैरव्यवहार केला। हे सगळे प्रकार खूप कमी वेळात गुपचूपपणे पार पाडले गेले, असा ठपका त्यांनी ठेवला आहे। त्यांच्या मते निवडणूक टाळून प्रशासकीय पद्धतीने सत्ता चालवण्यामागेच आर्थिक घोटाळ्यांचा डाव लपलेला होता। या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी स्पष्ट केलं की महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, सर्व कामे शासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार मंजूर करण्यात आली आणि काही रस्त्यांचे काम सुरू असून काहींची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणावर अधिक लक्ष वेधण्यासाठी संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिले। या पत्रात त्यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की जर यावर वेळेत कारवाई झाली नाही तर सार्वजनिक निधीचा असा गैरवापर अन्यत्रही सर्रासपणे घडू शकतो। पत्रात राऊत यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे प्रशासकीय मनमानीचा। त्यांनी विचारले की अशा परिस्थितीत जर लोकप्रतिनिधी नसतील आणि निर्णय फक्त काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतले जात असतील तर लोकशाही व्यवस्थेचा अर्थच काय उरतो? संजय राऊत यांचे हे आरोप गंभीर असून माध्यमांमध्येही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे। सरकारनामा, मिड डे आणि एबीपी माझा सारख्या अग्रगण्य माध्यमांनी या आरोपाची दखल घेतली आहे, मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून या प्रकरणावर कोणतेही अधिकृत उत्तर अथवा चौकशीची घोषणा करण्यात आलेली नाही। सारांशात सांगायचं झालं तर अहिल्यानगर महानगरपालिकेतील 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप म्हणजे केवळ एक राजकीय टीका नाही तर एक संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे। या आरोपाची सखोल चौकशी झाली तर अनेक धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेवटी या प्रकरणावर नगरकरांचे मत काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे। तुम्हाला काय वाटतं, खरंच रस्त्यांचे पैसे कोणाच्या खिशात गेलेत की हा फक्त राजकीय खेळ आहे?
तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.